च्या पानं मराठी पराक्रमानं भरून गेलेली आहेत. आणि कारण मला एक आठवतं आहे, एक मुंबईचा गव्हर्नर होता, त्याचं नाव सर रिचर्ड टेम्पल. यानं 1882मध्ये त्यांनी लंडनमध्ये रॉयल जॉग्राफिकल सोसायटीमध्ये एक भाषण केलं. त्याचा विषय होता मराठा कंट्री. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी 83मध्ये त्यांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये भाषण केलं. त्याचा विषय होता हिस्ट्री ऑफ मराठा. आणि तो असं म्हणतो आहे, त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं आहे, पहिल्यांदा त्यांनी तिथल्या या सह्याद्रीचं कौतुक केलं की सह्याद्रीच्या रांगांच्यामुळे त्याच्यात राहणारे हे जे लोक आहेत त्यांच्यात अत्यंत जिद्द आलेली आणि सेल्फ रिस्पेक्ट आहे. आणि पुढचं तो म्हणतो आहे पेट्रिऑटिक स्पिरिट या लोकात फार आहे म्हणून. आणि पुढं त्याने सांगितले की टाईम केम फॉर देम टू राईज, ऑवर केम फॉर देम टू राईज अँड विथ द ऑवर केम द मॅन, असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं मोठं कौतुक केलं. आणि पुढं तो असं म्हणतो आहे की त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या वारसांनी पाठीमागं वळूनच पाहिलं नाही. त्यांचे घोडे हे कावेरी नदीचं पाणी प्याले, विच इज नॉट फार फ्रॉम सिलोन. यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्याले, विच इज नॉट फार फ्रॉम अफगाणिस्तान. आणि तो पुढं म्हणतो आहे कलकत्ता इज नोन एज द सिटी ऑफ द डिच. कलकत्ता एक खंदकाचं शहर आहे. पण अगेन्स्ट हुम वॉज दॅट डिच कन्स्ट्रक्टेड? इट वॉज अगेन्स्ट मराठाज. मराठे तिथपर्यंत पोचलेले होते, त्यांच्यापासून कलकत्त्याच्या व्यापाऱ्यांची गोडाऊन्स लुटली जाऊ नयेत म्हणून कलकत्ताला तिथं एक खंदक बांधला गेला. आत्ता मेट्रो धावते, एक त्या कलकत्त्याची मेट्रो त्या खंदकातनं धावते. त्याला मराठा डिच म्हणतात. ह्याला अजूनही मराठा डिच तिथं आहे. काही भाग आहे. पुढे एकदा रिंग रोड केला होता. मी तो सगळा 5 किलोमीटरचा रस्ता चालत गेलेलो होतो कलकत्त्यात, की कुठं कुठं भाग आहे. काय मी कलकत्त्यात होतो म्हणून तुम्ही आपलं बघत होतो सगळ्या. पण कीर्ती तिथपर्यंत आहे. म्हणून पानिपतला आपलं हे जो काही आहे तो पराभवावर पानिपतच्या म्हणजे मराठा इतिहास संपला असं मुळीच नाही. मराठ्यांच्या इतिहासानं पुढं जोम धरलेला आहे सगळा. आणि म्हणून तो तिसरा प्रश्न व्हॉट हॅपन्ड आफ्टर पानिपत, हा जो आहे ना, या प्रश्नाची उत्तरं देणं ही अतिशय महत्त्वाची अशी ती गोष्ट आहे, ती द्यायला पाहिजेत त्याच्यात. मला असं वाटलं आणि मी यावेळेला पाहिलं म्हणजे की डॉक्टर कुलकर्णी त्यांनी जे मला आणून देत होते वाचायला, त्यामुळे तुम्ही एकदा नजर फिरवावा त्याच्यावर सगळं. त्यामुळं त्याच्यात अत्यल्प चुका होत्या. कशा म्हणजे चुका म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या चुका नव्हत्याच खरं म्हणजे. काही एखाद्या स्टेटमेंट पण अगदीच मायनर होत्या. मी म्हटलं यांनी लिहिलं हे अतिशय उत्तम लिहिलेलं आहे. त्यांनी प्रश्नही स्वतःला भरपूर विचारलेले आहेत. अनेक लायब्ररी त्यांनी पालथ्या घातलेल्या आहेत. अनेक संदर्भ हे त्यांनी ऑलरेडी चाललेले आहेत सगळ्यातले. आणि एक पानिपत या विषयावर खरं म्हणजे पुस्तक लिहायला लोक धजत नाहीत आपल्याकडे, कारण त्याचा आवाका हा इतका मोठा असल्याकारणानं. म्हणजे आता एक साधा माणूस आहे, अताई खान. अताई खान हा कधी आला? पण अताई खानाच्या नावावर एक गोष्ट दडलेली आहे त्याच्यात, की अताई खान हा अहमदशाहचा नातेवाईकच होता. खरं म्हणजे त्याचा जो शाहवली खान म्हणून त्याचा जो वजीर होता त्याचा नातेवाईक होता, त्याचा पुतणा होता तो. हा अताई खानाला त्यांनी अहमदशाह अब्दालींनी ज्या वेळेला यमुनेवर पूल टाकला आणि अहमदशाह अब्दालीकडे जाता येत नाही, म्हणजे भाऊ त्याला ओलांडावं लागते भाऊकडे जायचं असेल तर, म्हणून गोविंदपंत बुंदेले रसद आणि सगळा गल्ला घेऊन ते यमुना ओलांडून दुआबात आले. आणि ते मिरठवरनं वगैरे असे पलीकडे जाऊन सनावलीवरनं ते येणार होते परत. त्यावेळेला अताई खानाला सांगितलं यांनी, अहमदशाहनी, की तू जा. कारण त्याला निरोप आला. जेतासिंग गुजर या नावाच्या एका माणसाने यांना अडवला आणि त्या म्हणाला तुम्हाला अजून आम्ही पैसे देतो, गला रक्कम देतो, सगळं देतो, पण तुम्ही इथं थांबा. असं म्हणून त्यांनी गोविंदपंतांना थांबून घेतलं आणि अब्दालीला निरोप दिला की गोविंदपंत इथं आला आहे, बघा काय करायचं ते. हा अताई खान आला तिथं. अताई खानाला त्यांनी पाठवला आणि अताई खान तिथं आल्याच्यानंतर त्यांनी गोविंदपंताला ठार मारला आणि त्याचं मुंडकं घेऊन तो गेला आणि त्यांनी ते अब्दालीला दिलं. आणि ते मुंडकं मस्तक गोविंदपंतांचं हे त्या अब्दालीनं सदाशिवराव भाऊच्याकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं तुमचं स्वागत करायला वरती गेलेले, तुम्हालाही जायचं ते वगैरे. पण हा अताई खान हा सुद्धा आता त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. किती नावं आहेत त्याच्यात. मग अशी नजाबत खानाचं त्यांनी नाव सांगितलं. हा नजीब खानाचा भाऊ आहे. हा ज्या वेळेला कुंजपुरा पडला, त्या कुंजपुरा किल्ल्याची कत्तल झाली, त्या कत्तलीत हे सगळे लोक मारले गेले. एक अब्दुस समद खान म्हणून, मी नावं जर का घ्यायची झाली ना, 100 नावं सहज येतील त्याच्यात. पण कुणाचे काय काम आहे, कुणी नेमकं काय केलं हे सगळं त्यांनी व्यवस्थित त्या पुस्तकात दिलेलं आहे. सुरुवातीला ह्या सगळ्यांची नावंसुद्धा त्यांनी दिलेली आहेत, कोण आहे काय आहे. आणि ते पुस्तक त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं मांडणी केलेली. मांडणी करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. हे काही वेळा काय होतं माहिती आहे का, लोक पहिल्या चॅप्टरमध्ये एक स्टेटमेंट करतात आणि तिसऱ्या चौथ्या चॅप्टरमध्ये बरोबर विसंगत स्टेटमेंट त्याला असतं बरं का केलेलं असं तुम्हाला ते लिहिण्याच्या भरात ओघात होऊन जातं. पण तसंही म्हणून मी चाललं पुस्तक, ते व्यवस्थित पाहिलं, पानाच्या पानं वाचली. आणि मला असं वाटतं की इंग्रजीत बऱ्याच वर्षात पानिपतला कोणी लिहिलेलं नव्हतं. पानिपतवर त्यांनी एक आपल्या मराठी लोकांच्यावर, मराठी म्हणजे ज्यांना इंग्रजी येतं अशा मराठी लोकांच्यावर एक मोठे उपकार करून ठेवलेले. अलीकडं मराठीचं काय होणार आहे वगैरे असे प्रश्न असतात म्हणून इंग्लिशमधनं इतिहास लिहून ठेवलेला असावा असं मला वाटतं त्याच्यातनं. अजून
की काय होईल अजून काय बाबा मराठीचं. परंतु पुस्तक अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी आता एवढ्यावर थांबू नये, अजून काही विषय त्यांनी हाताळावेत आणि त्यांच्या सिद्धास्त लेखणीतनं आणि विशेषतः अभ्यासातून त्यांनी इतिहासाच्या क्षेत्रात मौलिक भर टाकावी आणि ती त्यांनी टाकावी असा तुळजाभवानीकडे जोगवा मागतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नीनाजी. खरोखरच नीनाजींचं व्याख्यान ऐकताना किंवा ते जे काय सांगतात ती गोष्ट नक्की असते, पण तरीसुद्धा ती अतिरंजित नसते. ते जे सांगतात ते हकीकतच आहे ती, पण इतक्या त्या ओजस्वी वाणीतून आणि इतकी छान सांगतात की ऐकतच राहावं असं वाटतं आपल्याला. मला नेहमी असं वाटतं की शेक्सपियर खुशाल म्हणू देत की नावात काय असतं, पण आपल्याकडे मात्र नामाचा महिमा हा अगाध आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुसत्या नावानीसुद्धा आपला ऊर अभिमानाने आदराने भरून येतो. आणि महाराजांच्या पाठोपाठ आम्ही नाव घेतो ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं. आणि याचं साहजिकच कारण असं आहे की शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये महाराजांचं चरित्र वाचलेलं आहे किंवा घरातल्या मोठ्या माणसांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यातूनही महाराज आपल्याला भेटलेले आहेत. पण महाराजांची खरी थोरवी, त्यांचं खरं व्यक्तिमत्व जर कोणी समजावून दिलं असेल तर ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी. त्यांचे ग्रंथ, त्यांच्या व्याख्यानमाला, जाणता राजा यासारखं महानाट्य या अनेक माध्यमातून त्यांनी स्फूर्तीच्या चैतन्याच्या मनगट्या तुम्हा आम्हाला घातल्यात. इतिहास आणि वर्तमान यांना जोडणारा एक बुलंद बलवंत सेतू म्हणजे बाबासाहेब. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूपच मोठी आहे, पण मला तरी असं वाटतं की बाबासाहेबांना एखादा पुरस्कार मिळणं हा त्या पुरस्काराचा गौरव असतो. आणि म्हणूनच आजची त्यांची ही उपस्थिती ही ह्या प्रकाशन सोहळ्याची उंची कितीतरी वाढवणारी आहेच. बाबासाहेबांच्याबद्दल नेहमीच अशा 2 ओळी मनात येतात की शिवराय वसतसे ध्यानी मनी अन स्वप्नी, शिवरायाचा अवघा भरलासे जीवनी. आणि आज मगाशी म्हटलं तसं उपस्थितीच त्यांची आजच्या कार्यक्रमाची उंची वाढवायला पुरेशी आहे, पण त्यांचे आशीर्वादपर शब्द हे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एक बोनस आहे. तर मी आदरणीय बाबासाहेबांना विनंती करते की त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधावा. सामां पातु सरस्वती भगवती. व्यासपीठावरील सर्व आदरणीय महोदय आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आपण जर वॉटरलूला गेलात तर त्या ठिकाणी झालेल्या नेपोलियनच्या शेवटच्या लढाईचं एक दर्शन आपल्याला घडतं. आजही आपल्याला ते सगळं करून दाखवतात, आपण ते पाहतो. आपण तर लंडनला गेलात तर पिकॅडेली स्क्वेअरच्या जवळ मादाम तुसोचं एक वॅक्स म्युझियम आहे. त्याच्या तळघरामध्ये ह्याची जी लढाई झाली नेपोलियनची आणि ब्रिटिशांची, जी सागरी लढाई झाली त्या लढाईचं दृश्य तिथं प्रत्यक्ष करून दाखवतात. आणि त्यामुळे इतिहास हा जागता राहतो. आमच्याकडे तसा इतिहास जागवण्याची काहीही साधनं नाहीत, काही नाही. पुण्यामध्ये आल्यानंतर काय पाहायचं असा प्रश्न येतो. त्या एक केळकर म्युझियमशिवाय आपल्याकडे भरघोस असं पाहण्यासारखं काय आहे की ज्यामुळे इतिहास असा फुलून येईल, आमच्याशी बोलायला लागेल आणि आपल्याला खरंच जाणीव होईल की आपण कोणीतरी आहोत. आमची काही ताकद आहे, आमच्याकडे काही परंपरा आहे, आमचा हेरिटेज आहे तो अतिशय मोठा आहे, ह्याची काही जाणीव होईल असं काही आहे का? असं आपल्याकडे काही नाही.
आणि ब्रिटिशांनी त्यावेळेला जास्तीत जास्त ही दक्षता घेतली की आपण इतिहास कसा विसरू. ती विसरण्याची त्यांची इंटेंट होतं. मेकॉलेचं मी दोनदा मागे कुठेही केलं होतं ते. मेकॉलेनी तारीख 2 फेब्रुवारी 1835 या दिवशी लंडनमध्येच पण पार्लमेंटच्या सभासदांच्या पुढे एक भाषण केलं. ते भाषण सबंध प्रसिद्ध आहे. त्यात आपल्याबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे, मेकॉले आमचा शिक्षण तज्ज्ञ. तुम्ही आम्ही जे काही शिकतो ना, BA MA MSc काय जे काय होतो ते त्या मेकॉलेच्या पद्धतीप्रमाणे होतो. तुमची आमची मुलं बाळं आणि आपणही मुलं बाळं स्वतः असताना जे काही शिकत आलो, जे काही आपल्या मनावरती इतिहासाचे आणि एकूणच जे काही संस्कार झाले ते मेकॉलेच्या पद्धतीने झाले. ते मेकॉलेने असं म्हटलेलं आहे की तुम्ही भारताला, मी आपल्यालाच उद्देशून त्यांनी म्हटलं आहे, बोलताना तो त्यांच्या पुढं बोलला आहे त्या पार्लमेंटच्या सभासदांच्या पुढे. तर तो म्हणतो की तुम्हाला जर येताना कायमचं आपल्या बंधनात ठेवायचं असेल, गुलामगिरीत ठेवायचं असेल, तर केवळ लष्करी पद्धतीनं किंवा दांडगेनं त्यांना ठेवता येणार नाही. त्याकरता एक करावं लागेल, ब्रेक देअर व्हेरी बॅकबोन सो दॅट दे विल फॉरगेट देअर हेरिटेज, देअर हिस्ट्री. आणि पुढचा शब्द काही त्याने घातला नाही, तो मी घालतो, अँड देअर नॅशनल कॅरेक्टर. पण त्यांचा हेरिटेज, त्यांचा इतिहास ते जर विसरायचं असेल तर त्यांचा व्हेरी बॅकबोन तुम्ही मोडून काढा. हे मेकॉलेनी आपल्यापुढं ध्येयच ठेवलं आणि त्यानुसार आमची शिक्षण पद्धती ही अस्तित्वात आली. आणि तीच जवळजवळ अजूनही चालूच आहे. आजही त्यात फारसा फरक पडला असं म्हणता येणार नाही. शिक्षण हा आमच्याकडचा एक इंडस्ट्री झालेला आहे, धंदा. हे खरं आहे का खोटं आहे ते आपण तपासून पहा. पण याच्याबद्दल आपण फक्त बोलतो, व्यथा व्यक्त करतो, रडतोसुद्धा आणि गप्प बसतो. त्या पलीकडे आपलं काही होतही नाही. आता तुम्ही आम्ही केलं पाहिजे, म्हणजे जनतेने केलं पाहिजे. हे जे संस्कार शिक्षणाचेही पण आणि इतर सगळ्या गोष्टींचे चांगले संस्कार म्हटल्यानंतर तो चांगलाच असतो. हे संस्कार करण्याची जबाबदारी ही नागरिकांच्यावरती आहे, पालकांच्यावरती आहे. पूर्वी नव्हते असं नाही, पण सर फारसं काही केलं गेलं नाही. 100पैकी 30 किंवा 32 मार्क मिळाले ना म्हणजे पुरे झालं. याच्या पलीकडे काही फार पाहिलं गेलं नाही. पण ते पाहायला जाण्याची नितांत आवश्यकता आहे जर हे राष्ट्र म्हणून जगायचं असेल तर. आजचं वर्तमानपत्र आपण काढून पहा. मी येण्यापूर्वी आत्ता ते मुद्दाम चालून आलो पुन्हा एकदा. सकाळी पाहायला एकदा वाचलं, पण तो पुन्हा एकदा पाहिलं. हे 2-4 वर्तमानपत्र आहेत, सगळीच पाहिली. प्रत्येक पानावरती पाहिल्यानंतर असं वाटतं की मेकॉलेचं म्हणणं इथं बरोबर झालेलं आहे. त्याचा पुरावा आजच्या तारखेच्या आमच्या वर्तमानपत्रातसुद्धा तो आम्हाला दिसतो आहे. ते ब्रेक देअर व्हेरी बॅकबोन. तुमचा बॅकबोनच सगळं गेलेला आहे, तोच अस्तित्वात नाही. या पुस्तकात जर मला वैशिष्ट्य वाटत असेल तर तो बॅकबोन पुन्हा सांभाळण्याची उदयनरावांनी अतिशय कुशलतेनं आधार किंचितही न ढळू देता, म्हणजे त्याचे जे रेफरन्सेस त्यांनी कोट केलेले आहेत ते न ढळू देता, आणि जी पथ्य आहेत त्यांचे नकाशे दिलेत, त्या नकाशामुळे वाचकांच्यावरती उपकार झालेले आहेत. नाही तर काही कळतच नाही. ते कुंजबरोबर कुठे आहे तेही माहीत नाही, ती दिल्ली कुठे आहे तेही माहीत नाही. आमचं आत्तापर्यंत आपल्याला मी म्हणेल ते आपल्याला पटेल. कुठे गेला होता? नाही तिकडे नागपूर चांद्याकडे गेलो होतो. म्हणजे जणू काही नागपूर आणि चांदा हे सदाशिवपेठ आणि